परफेक्ट गोडी, अप्रतिम चव आणि असा सुंदर रंग. तर ह्या स्पेशल वड्या तुम्ही या सीझन मध्ये तुमच्या स्पेशल माणसांसाठी गिफ्ट म्हणून देऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता किती सहज वडी निघते आहे. म्हणजे आपली वडी छान, आपली ही खुसखुशीत, तुम्ही खुटखुटीत म्हणू शकता. बघा मी याच्या साह्याने काढत आहे तरी सुद्धा आपली वडी निघत आहे. बघा किती सहजपणे ह्या वड्या निघतायत, बघू शकता. म्हणजे इथे मला चाकूची सुद्धा गरज लागत नाही आहे, इतक्या इझिली ह्या वड्या निघतायत. वडीचा आवाज बघा. इतकी सहज ही वडी निघते आहे आणि छान खुसखुशीत ही वडी होते. 4-5 दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता. फ्रीज मध्ये अगदी 15 दिवस ह्या वड्या राहतील तुमच्या. आणि एक वडी तुम्हाला दाखवते बघा. सहजपणे आपली वडी तुटतायत, म्हणजे मस्त खुसखुशीत ही वडी तयार होते. अप्रतिम लागतात चवीला. एका हाताने सुद्धा सहज तुमची वडी तुटते. आणि एकदा कोणी हे स्वीट खाईल ना, तर त्याची जी गोडी आहे, त्याची जी चव आहे, ते कधीच विसरणार नाही. आणि सीझन संपेपर्यंत असं वाटेल की अशाच पद्धतीने वड्या तयार कराव्या आणि खात राहाव्या, खात राहाव्या, खात राहाव्या. नमस्कार, सुषमा जलदीवाली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि परत आंबावडी तयार करतो आहे. आता जस्ट आंबावडी तयार केली, सगळ्यांना इतकी आवडली की परत डिमांड आली की आम्हाला आंबावडी खायची आहे. म्हटलं ठीक आहे, आंबावडी तर करूया, पण वेगळ्या पद्धतीने आजची आंबावडी आपण तयार केलेली आहे. अगदी खुसखुशीत आंबावडी आहे. 10 ते 15 दिवस फ्रीज मध्ये चांगली राहते. आता सध्या पुरुषोत्तम मास आहे, म्हणजे अधिक महिना आहे, तेव्हा बरेच जण दान करतात, काहीतरी मिठाई देतात. तर अशा वेळेस तुम्ही ही आंबावडी देऊ शकता. सुपर बनते, अगदी रिच वडी ही तयार होते. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया. तर त्यासाठी मी एक मोठा ओला नारळ घेतला होता आणि तो नारळ फोडून घेतला. फोडल्यानंतर त्याच्या पाठीमागचे काळा भाग जो असतो तो काढून टाकायचा आणि त्याचे असे पातळ पातळ स्लाइस करून घेतले. आणि ते आपण मोजून घेऊया. तुम्ही घरातली कुठलीही वाटी मोजू शकता. तर या वाटीने, जी जनरल आपली नॉर्मल वाटी असते ना, तर त्या वाटीने मी 2.5 वाटी हे नारळाचे काप आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकून घेऊ आणि त्याला बारीक करून घेऊ. तर पहिल्यांदा हे बारीक करून घ्यायचे, नाहीतर काय होते, बरेचदा त्याचे तुकडे वगैरे असे राहून जातात. म्हणून पहिल्यांदा हे काम करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला आंबा लागणार आहे, तर आंबाही आपण मोजून घेऊ. तर 2.5 वाट्या आपण, ते नारळाचे तुकडे होते आपले, तर 2.5 वाट्याच आपण आंब्याचा पल्प घेऊन घेऊ. तर इथे मी 2 वाट्या हापूस आंब्याचा पल्प घेतलेला आहे आणि अर्धा वाटी जो आहे तो बदाम आंबा घेतला आहे. तर या बदाम आंब्यामुळे अप्रतिम चव येते वडीला. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. कारण हापूस आंब्यामुळे काय होतं, रंग छान येतो त्या वडीला, पण चव जी आहे ती या आंब्यामुळे येते, बदाममुळे. कारण हा थोडासा आंबट गोड चवीचा आंबा असतो. आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर घेऊन घ्यायची. परफेक्ट आहे साखरेचं प्रमाण, अगदी परफेक्ट चवीची वडी तयार होते. तुम्ही जास्त गोड खात असाल तर घेऊ शकता जास्त, पण 1 वाटी जे आहे ते परफेक्ट आहे. आता आपण या सगळ्यांना फिरवून घेऊ. छान याचा असा मस्त पल्प करून घेऊ. सगळं एकजीव झालं पाहिजे, म्हणजे त्यात नारळ जे असते ना, तर नारळाचे एकही तुकडा राहायला नको. तर अशा पद्धतीने मिक्सरला आपण हे फिरवून, आणि तुम्ही बघू शकता हे आपलं फिरवून झालेलं आहे. आणि बघा छान मस्त असा घट्ट, आणि रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे. आणि एक जीव आपला हा पल्प तयार झाला. आता ज्यामध्ये तुम्हाला वड्या करायच्या आहेत त्या कढईमध्ये मी इथे तवा पॅन घेऊन घेतलेली, पण जाड बुडाची घ्या, कारण लवकर लागतं हे खाली नाही तर. तर हा सगळा पल्प जो आहे ना, एखाद्या चमच्याच्या साह्याने वगैरे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तर तुमच्याकडे कढई असेल तर कढई घ्या, तवा पॅन असेल तर तवा पॅन घ्या. पण तवा पॅन मध्ये काय होतं ना, थोडं लवकर होते. त्याचं जे पाणी आहे ना ते पटकन आटून जातं. पसरट भाग असतो ना, त्याच्यामुळे गॅसची जी हे आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागते आणि त्याचं पटकन त्या वड्या ज्या आहेत ते तयार होतात. आता हे आपण एकदा सगळं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं. आता ही पॅन आपण गॅसवरती ठेवून देऊ. गॅस ऑन केलेला आहे. सुरुवातीला हे मिश्रण हाय फ्लेम वरती आपण शिजवून घेऊ, कारण पटकन ते गरम होईल आणि मग वाटल्यास आपल्याला फ्लेम चेंज करता येते. तर बघू शकता हे कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं जेव्हा हाय फ्लेम वरती गॅस असतो. आणि आता तुम्ही बघू शकता हे खतखत करत आहे. तर असं खदखदायला लागलं ते, की मग गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची.
कारण आता हे चांगलं गरम झालं आणि आता आपलं हे शिजेल लवकर. आणि आता इथे मी अर्धा वाटी, म्हणजे ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं ना त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्या घरातली जी दुधाची साय असते ना ती साय घेऊन घेतली, ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते, पण काय होतं एक वडीला छान टेस्ट येते म्हणून मी टाकून घेतली आणि माझ्याकडे होती म्हणून. तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, नाही टाकली तरी चालते. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता हे आपण मीडियम फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिश्रण चांगलं घट्ट शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे फिरवत राहायचं आणि इथे गॅसची जी फ्लेम आहे ते कमी अधिक करत राहायची. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की अरे आपलं हे लागू शकते तेव्हा एकदम स्लिमवर करायची, आपण फिरवतो आहे तिथेच आहे तर मग ती मीडियम करायची. तशा पद्धतीने आपण आता हा रस किंवा हे मिश्रण जे आहे शिजवून घेऊ. याला आपल्याला चांगलं घट्ट येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू हे घट्ट व्हायला लागलं. सुरुवातीला थोडं पातळ होतं, पण सारखं फिरवत राहायचं, इकडे तिकडे लागलेलं सगळं काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हळूहळू हे घट्ट होत चाललेलं. तुम्ही बघू शकता अजून घट्ट होत चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या सारणाने कढईला सोडलेलं आहे. आपलं सारण पण चांगलं घट्ट झालेलं आहे. आपण थोडं चेक करूया. तर हातावरती थोडं सारण घेतल्यानंतर बघा याची गोळी तर तयार होते, पण अजूनही आपलं सारण तयार व्हायचं आहे. कारण अशी गोळी तयार झाली की तुमची ही वडी जी आहे ते लुसलुशीत होईल, पण आपल्याला खुसखुशीत वडी तयार करायची आहे. तर परत थोडा वेळ आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, पण अगदी मंद आचेवरती हे शिजवायचं. आणि तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये मलाई टाकली होती ना तर त्याचं तूप तयार झालेलं आणि तूप पण आता याचं सारणाचं सुटत आहे. ही वडी तयार करतात ना खरा कस तुमचा इथेच लागतो. म्हणजे मिश्रण तर घट्ट झालेलं असते, आपल्याला असं वाटते आता याची वडी तयार होईल, गोळी पण तयार होते, पण नाही, अजून मिश्रण आपलं तयार झालेलं नाही आहे. बघा याचा छान गोळा बनतोय आणि सारखं आपल्याला याला फिरवत राहायचं. आता बघा हा गोळा आपण जेव्हा फिरवतो ना तेव्हा असा पलटवतो तर बघा इथे असा हा पांढरा भाग यायला लागतो. म्हणजे हा इथे बघा असा पांढुरकापणा येतो, म्हणजे इथे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे, पण अजून थोडंसं व्हायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करू, आपली कढई तर चांगली गरम आहे, इथे मी फक्त गॅस बंद करून देते आणि थोडा वेळ परत हे मिश्रण या कढईमध्ये आपण फिरवून घेऊ. कारण ही कढई गरम असल्यामुळे थोडा वेळ ते अजून आपलं शिजून जाईल. बघू शकता तुम्ही मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून याला शिजवून घेत आहे. आणि आता हे आपण मिश्रण ताटात पसरवून घेऊ. सगळीकडे सारख्या साईज मध्ये पसरवून घेऊया. आपण मलाई घातल्यामुळे तुम्ही बघू शकता कसा पिवळा रंग इथे आलेला आहे. आणि इथे आपली वडी थापून झालेली आहे. थोडीशी याला थंडी होऊ देऊ आणि मग आपण याच्या वड्या पाडायच्या. हे थोडं थंड झालेलं आहे, वड्या पाडून घेऊ. तुम्हाला पाहिजे त्या शेपच्या तुम्ही वड्या पाडू शकता. आणि याला आता आपण पूर्णपणे थंड होऊ देऊ. आणि तुम्ही बघू शकता आपल्या वड्या सेट झालेल्या आहे. ऍक्च्युली 4 तास वगैरे लागतात ह्या वड्या सेट व्हायला, पण काय झालं मी रात्री करून घेतल्या ना मग काढल्याच नाही, रात्रभर तशाच ठेवल्या. आणि तुम्हाला सांगते मुलं जागी होती बघा, किती सहज ह्या वड्या निघत आहे बघा. आणि हे सुटलेलं आपण जे मलाई टाकली होती ना ते सगळं तूप आहे हे सुटलेलं. तर बऱ्याचशा वड्या याच्यातल्या मुलांनी खाल्ल्या पण. आणि तुम्ही बघू शकता किती सहज वडी निघते आहे. म्हणजे वडी छान आपली ही खुसखुशीत तुम्ही खुटखुटीत म्हणू शकता. बघा मी याच्या साहाय्याने काढत आहे तरी सुद्धा आपली वडी निघत आहे. त्याची जाडी ना तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता. जर छोटी प्लेट घेतली असतील तर चांगल्या जाड अशा झाल्या असत्या. आणि बघा सहज हाताने पण वड्या तुटतायत. इतकी सहज ही वडी निघते आहे. सहजपणे आपली वडी तुटतायत, म्हणजे मस्त खुसखुशीत ही वडी तयार होते. आणि रंग बघा वडीचा काय रंग आलेला आहे, अप्रतिम लागतात चवीला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.